मध्ये यावेळेला मोठी बातमी येते। रावसाहेब दानवे यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे। जालन्यात रावसाहेब दानवेंचा विरोधकांना इशारा पाहायला मिळतोय। मैं सबका बाप हूं, सबको गिराता हूं असं दानवे म्हणतायत। तुम्ही बूथ सांभाळा, मी सगळ्यांना पाडतो, मैं सबको गिराता हूं असं विधान दानवेंनी केलेलं आहे आणि त्यामुळे दानवेंची पुन्हा एकदा जीभ घसरल्याची बातमी आता हाती येते। काय म्हणालेत रावसाहेब दानवे ऐकूया। जसं नरेंद्र मोदीच्या पाठीमागे सारे लागले तशी माझ्या भी मागे सारे लागले। ते म्हणते रावसाहेब दानवे को गिराओ, क्यों तो सारा पैसा जालने में जा रहा है। तुम चिंता मत करो, मैं इन सबों का बाप हूं। अपना अपना बूथ संभालो, सबको गिराता हूं मैं, तुम चिंता मत करो। एक बार नहीं, बार 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 इनको गिरा के मैं आया हूं। और अगर आप सब जना चाहते हो, फिर से एक बार गिरा के ही आऊंगा। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विजय पाटील यांच्याकडून। विजय, काय म्हणायचं याला, आत्मविश्वास की सत्तेची मगरुरी? लागवी काल संध्याकाळी शहरातील मंगल बाजार या ठिकाणी या भाजपच्या शाखेचे उद्घाटन होतं। या कार्यक्रमात बोलताना खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी अनेक बेताल वक्तव्य केले। याला सत्तेची मगरुरी म्हणता येईल किंवा अति आत्मविश्वास देखील म्हणता येईल। मैं सबका बाप हूँ, मैं सबको गिराता हूँ, तुम चिंता मत करो, तुम सिर्फ अपने बूथ सांभाळो अशा प्रकारचे वक्तव्य दानवे यांनी काल आपल्या भाषणात केलंय। याबरोबर त्यांनी इतर अनेक देखील वादग्रस्त वक्तव्य केल्याचे आपल्याला कळतंय। त्याची व्हिडिओ क्लिप सध्याला मोबाईलवर व्हायरल झालेली आहे। निश्चित विजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या कोणाच्या सविस्तर माहिती करता।